तर आज आपण बघणार आहे बॅकग्राऊंड प्रॉपर्टी. बॅकग्राऊंड प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या कोणत्या, की तुमचा बॅकग्राऊंड कलर असेल, बॅकग्राऊंड इमेज असतील तुमच्या, अशा भरपूर टाईप्स आहेत बॅकग्राऊंडचे. त्यातले 3-4 टाईप मी घेणार आहे, बाकी तुम्ही एक्सप्लोर करायचे इथं की बॅकग्राऊंड प्रॉपर्टीमध्ये नक्की काय काय येतं. तुमचा सेशन 3, आज सेशन 4 आहे. ओके, तर बॅकग्राऊंड BACKGROUND एक फाईल बनवतो, टेक्स्ट मोठं करतो. स्निपेट. आता स्निपेटमध्ये आपल्याला कंटेंट काय घेऊ, एक डिव घेऊ आणि त्या डिवमध्ये बॅकग्राऊंड कलर एक्झाम्पल्स असं म्हणू. आणि या डिवला आपण ॲक्सेस कसा करू, की क्लासने ॲक्सेस करू. त्याला टाकतो पहिला तर BG कलर टाकतो, BG कलर. ओके, आणि हा कलर मी केला कॉपी. आता इंटरनल CSS STYLE डॉट Ctrl+V. आता ह्याचा तुमचा बॅकग्राऊंड कलर ॲक्वा गोलाईव्ह. ओके, तर तुमचा डिव आहे, त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो ॲक्वा झाला. आता आपल्याला अजून काय पाहिजे, एखादी URL टाकायची. तुमच्या बॅकग्राऊंडला तुम्ही एखादी URL पण टाकू शकता. तर इथं मी काय टाकतो, दुसरा क्लास लिहितो BG URL. ह्याच्याला BG URL टाकला तर डॉट BG URL. त्या URL मध्ये बॅकग्राऊंड इमेज प्रॉपर्टी असते आणि बॅकग्राऊंड इमेजमध्ये आहे ना त्याचे URL असते. आता या URL मध्ये आपल्याला पाथ द्यायचा आहे. तर त्याच्या आधी तुम्ही जरी इथे इमेज असेल डाउनलोड तर तुम्ही पाथ देऊ शकता. तर तुम्हाला आतापर्यंत काय माहिती होतं की लोरेम फक्त आपल्याला तुम्हाला एवढं सांगितलेलं जातं की नाही, तर तुमच्या नॉलेजनुसार लोरेम फक्त आपल्याला एक पॅराग्राफ देतं. तर तसं काय नाही, लोरेमचं भरपूर टाईप्स आहेत. तर लोरेमचं मी तुम्हाला सांगतो की पिक्सकम एक म्हणून वेबसाईट आहे, पिक्सकम PICSUM, लोरेम पिस्कम. तरी काय करतं की रँडमली आहे ना तुम्हाला इमेज तयार करून देतं. आता हे जी जर तुम्ही वेबसाईट एक्सप्लोर केली ना तर भरपूर आहेत, त्यात तुम्ही इमेजेस आहेत ना तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये, तुमच्या वेब ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही वापरू शकता. की लोरेम इप्सम काय आहे की लोरेम पिक्सकम म्हणून तुमचा स्पेसिफिक इमेज असेल तर तुम्हाला इथं आहे ना, हा जो ID दिला आहे ना त्या IDच्या जागी फक्त नंबर टाकायचा आहे. ID 237 आहे ना, त्या 237 जागी नंबर टाकायचा आहे. नेक्स्ट काय की तुमचं रँडम इमेज पाहिजे असेल तर ही लिंक टाकायची, ॲटोमॅटिकली रँडम इमेज भेटते. आता बघा, सेकंड टाईमला जातो तशा टाईपमध्ये. नेक्स्ट आहे तुमची ग्रे स्केल. आता ही रँडम इमेज भेटते आणि प्रत्येक इमेज ग्रे स्केल असते की ब्लॅक अँड व्हाईट आहे का, या त्याच्या लिंक आहेत. आणि नंतर तुम्हाला ब्लर पाहिजे असेल तर ही त्याची लिंक आहे. तर काय म्हणते, यू कॅन ॲडजस्ट द अमाऊंट ऑफ ब्लर बाय प्रोव्हाइडिंग नंबर बिटवीन 1 to 10. आता 1 to 10 कुठं आहे, त्याची जी प्रॉपर्टी आहे ना ब्लर इज इक्वल टू 2, तशा टाईपमध्ये त्यांनी सगळी अख्खीच्या वेबसाईट त्यांनी होस्ट केल्या कुठेतरी सर्व्हरवरती आणि ते आपल्याला असं रँडमली करून देतं. आता आपल्याला एक स्पेसिफिक इमेज पाहिजे. स्पेसिफिक आपण काय करू, कोणती घेऊ, ही घेऊ #7 वाली. आता 7 कुठे टाकणार आहे मी ते पण दावतो. Ctrl+C केलं आणि ह्या URL मध्ये पेस्ट केलं आणि हा जो ID आहे ना एक, तिथं मी 7 टाकतो. ओके, आता सेव्ह केलं मी आणि तुमच्या ब्राउझरवरती आलो. तर झाला का तुमचा बॅकग्राऊंड कलरमध्ये आहे ना ती ॲटोमॅटिकली इमेज आल्या. आता इमेज इथे दिसना झाल्या की ओव्हरराईड झाली तुमचा बॅकग्राऊंड कलर. तर मी बॅकग्राऊंड कलरची जी प्रॉपर्टी आहे ती तो काढून टाकतो,
का तर ती ओव्हरराईट होणार आहे इमेज. ओके, आता याची हाईट आणि विड्थ आपण जरा वाढवू. हाईट काय करू, 200 टाकू पिक्सेल, 200 पिक्सेल. आणि पी झेड नाही, आपल्याला पिक्सेल PX. त्यानंतर त्याची विड्थ आहे ना, विड्थ राहू दे, विड्थ नाही टाकत, आपल्याला हाईटच पाहिजे. आले का तुमची हाईट त्याची वाढली, पण त्यानं इमेज कशी केली, मल्टिपल टाइम्समध्ये त्यानं इमेज डिवाइड केली तुमची. कारण त्याची ओरिजिनल साईज असेल ना, ते काहीतरी 300 बाय 300, 400 बाय 400 असे काहीतरी त्याची साईज असेल. असं तुमचं बॅकग्राऊंड इमेज तुम्ही टाकू शकता. असं नाही की तुम्ही डिवला टाकू शकता, इथं तुम्ही एखादा बटन घेऊ शकता आणि त्या बटनला तुम्ही इमेज वगैरे टाकू शकता. आता हे रिपीट होतात ना इमेज, ह्या ज्या इमेज आहेत. आधी इथं मी काय करतो, तुमच्या प्रॉपर्टी लिहून घेतो, बॅकग्राऊंड इमेज URL. ही तुमची बॅकग्राऊंड इमेज URL असेल. इथं पाथ असणार आहे, तुमच्या इमेजचा पाथ. तुम्ही डाउनलोड करून पण त्याचा पाथ देऊ शकता किंवा डायरेक्ट वेबसाईटची एखादी इमेज पण तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट काय आहे की त्या बॅकग्राऊंड इमेज प्रॉपर्टीमध्ये इथं तुमचा बॅकग्राऊंड कलर पण असतो आणि ॲक्वाच्या जागी आहे ना कलर कोणता पाहिजे तो. अजून असतो तुमचा बॅकग्राऊंड रिपीट. आता आपण 200 केलं आहे ना, तर बॅकग्राऊंड आहे ना, तर रिपीटचा ऑप्शन असतो, बॅकग्राऊंड रिपीट. तर बॅकग्राऊंड रिपीट काय असतं, बाय डिफॉल्ट ते रिपीटेड असतं. बॅकग्राऊंड रिपीट कंट्रोल V आणि इथं तुमची प्रॉपर्टी. तर त्याच्या किती प्रॉपर्टी आहेत, तर 4 प्रॉपर्टी असतात. एक असते तुमची नो रिपीट, नो रिपीट. नेक्स्ट असते, कुठे गेली त्याची, नो रिपीट असते, रिपीट असते, परत रिपीट एक्स असतं, रिपीट वाय. ह्या भरपूर प्रॉपर्टी आहेत, पण त्यातले आपण 4 जास्त करून वापरतो. की रिपीट बाय डिफॉल्ट तो असतो रिपीट. नेक्स्ट असते की नो रिपीट. नो रिपीट म्हणजे तुमची इमेज आहे ती रिपीट नाही झाली पाहिजे. आणि रिपीट एक्स, जसं मी काल तुम्हाला सांगितलेलं की एक्स आणि वाय कॉर्डिनेट. एक्स म्हणजे काय, तुमची जी विड्थ असते ना, आडवा, आडवा म्हणजे एक्स, उभा म्हणजे वाय. तर रिपीट उभं तू रिपीट कर, पण तू आडवा रिपीट करू नको. तशा टाईपमध्ये तुमच्या एक्स आणि वाय प्रॉपर्टी असतात. तर मला आत्ता नो रिपीट पाहिजे आणि सेमिकोलॉन. सेव्ह केलं, तुमची इमेज आली का, तुमची इमेज त्याच्या हाईटनुसार त्यांना ॲटोमॅटिकली त्यानं बिहेव केलं आणि ते रिपीट पण इमेज झाली नाही. अशा तुमचा बॅकग्राऊंड इमेज प्रॉपर्टी असती. बाय डिफॉल्ट इथं काय करू, याची जी 2 प्रॉपर्टी आहेत आणि 1 नंबरची जी प्रॉपर्टी आहे डिफॉल्ट ती रिपीट असते आणि नो रिपीट. त्यानंतर असतं तुमचं, गेला रिपीट एक्स, रिपीट वाय, रिपीट अंडरस्कोर एक्स. आणि तुमचं इथं 3 असेल, तुमचा डॉटमध्ये रिपीट अंडरस्कोर वाय. म्हणजे काय की तुमचा फक्त एक्सला रिपीट कर, वायला रिपीट कर. तशा टाईपमध्ये त्या रिपीट प्रॉपर्टी असतात. हे झाले तुमची बॅकग्राऊंडची इमेज. इथं मला आता नो रिपीट पाहिजे. आता अजून एक बॅकग्राऊंडची इमेज काय असते की बॅकग्राऊंड BACKGR पोझिशन. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडच्या प्रॉपर्टी आहेत, तुम्ही एक्सप्लोर करा या, की बॅकग्राऊंड पोझिशन एक्स, अटॅचमेंट, ब्लेंड मोड, ओरिजिन वगैरे. नेक्स्ट असते की तुमचे बॅकग्राऊंड पोझिशन. तर पोझिशनला काय असतं, तुमचा लेफ्ट, राईट, बॉटम आणि अप अशा टाईपमध्ये. ओके, हो का, ह्या खालच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना तुमच्या, की सेंटरला पाहिजे, एनेरिट पाहिजे, लेफ्ट पाहिजे, राईट पाहिजे, तशा टाईपमध्ये. तर मी करतो सेंटर. सेव्ह केलं, आले का तुमची इमेज सेंटरला.
आता ही सेंटरला कशी झाली माहिती आहे का? ते पण तुम्ही एक्स आणि वाय कॉर्डिनेटनुसार तुम्ही बघू शकता. अं, तुमचा बॅकग्राऊंड जी पोझिशन असते ना, सेंटर. आता याचा 2 सेंटर मी का टाकलं, तर इट्स वर्किंग लाईक एक्स कॉमा वाय कोऑर्डिनेट्स. आता एक्स आणि वाय मी का मग सांगतोय की आपण फॅमिलियर एक्स आणि वायला असतोय की तुमचा ग्राफ एक्स म्हणजे आडवा, वाय म्हणजे उभा. त्यासाठी मी एक्झाम्पल देतो एक्स आणि वाय. तुम्ही तर तुमच्या साईडने काही नॉलेज असेल तर तुम्ही तिथं तुम्हाला जेवढं समजण्यासाठी सोपं जाईल ना ते तुम्ही वापरू शकता. आता मी काय करतो, ही एक्स म्हणजे काय, माझी जी इमेज आहे ती मी हाईटनं म्हणजे तुमची विड्थ असेल ना त्याने मी सेंटर केलं. आता इथं मी डबल सेंटर टाकतो, सेव्ह केलं. तर तुमची इमेज आता हाईटनं सेंटरला काय येणार नाही, तर मी हाईट प्रॉपर्टी 200 पिक्सेल केल्या. आले का तुमच्या? आता यात मी काय करतो, त्याचा कंटेंट मोठा पाहिजे. हाईटची प्रॉपर्टी 200 पिक्सेल नको, 200, 400, 600 पिक्सेल ठेवू. ओके, तर आले का ते सेंटरला 600 पिक्सेल. जसं मी सांगत होतो, जरी तुम्ही सेंटर वापरलं नाही, सेव्ह केलं तर ॲटोमॅटिक बाय डिफॉल्ट ते सेंटर असतं. आता मला जर इथं लेफ्टला आणि टॉपला पाहिजे, टॉपला एक्स आणि वाय, तर काय झाले, तुमची ह्या कोपऱ्यात गेली. लेफ्ट कोणता आला तुमचा, लेफ्ट साईडचा, आणि टॉपला पाहिजे. जर इथं मी काय टाकलं तुमची सेंटर, तर लेफ्टनं सेंटरला आली. इथं मी टाकतो लेफ्टच्या जागी राईट, राईट सेंटर. तर राईटचा हा जो कॉर्डिनेट आहे ना, तर सेंटर झाला तशा टाईपमध्ये. तर याचे पॅरामीटर्स कोणते कोणते असतात, तुमचा एक येतो लेफ्ट, नेक्स्ट आहे तुमचा सेंटर, टॉप, परत येतो राईट, परत बॉटम, आणि कोणता राहतोय लेफ्ट, राईट, टॉप आणि बॉटम. बरोबर आहे, 5 प्रॉपर्टी असतात आणि सेंटर ते मिडल वेअर घेतं. अशा तुमच्या 5 प्रॉपर्टी आहेत. जसं तुम्हाला बिहेव करायचं आहे ना, जसा तुम्हाला इमेज कोणत्या साईडला पाहिजे तशा टाईपमध्ये तुम्ही त्याला कसं पण वळवू शकता. ओके, तर इथपर्यंत तुमची बॅकग्राऊंड साईज आहे ना ती आपल्याला कवर करायची आहे. तर कवरनं काय होतं की जेवढा तुमचा डिव असतो ना, तर त्या डिवला ॲटोमॅटिकली इमेज आहे ना तुमची स्ट्रेच होती. जर मी इथं कवरच्या जागी ॲटो टाकलं, तर जेवढी तुमची इमेज असेल ना तेवढीच इथं लोड होणार ॲटोमॅटिकली. आता हे स्क्रोल होतंय का, स्क्रोल होतंय तर यांनी जी इमेज अपलोड केल्या ना त्यांच्या सर्व्हरला, तर इमेजेस त्यांनी तशा अपलोड केल्या की जे इमेज आहे ती सेंटरला असेल आणि बाकीचं जे बॅकग्राऊंड आहे ना ते व्हाईट असेल, अशा टाईपमध्ये. नेक्स्ट कोणते आहे, बॅकग्राऊंड साईज, कंटेंट, सेव्ह केलं. तर कंटेंटनं काय केलं की त्यानं स्ट्रेच केलं, हाईटला त्यानं स्ट्रेच केलं, तशा टाईपमध्ये तो कंटेंट वर्क करतो. तुमची जी बॅकग्राऊंड प्रॉपर्टी साईज आहे ती एक आपल्याला लागते सारखी. बॅकग्राऊंड साईज ऑटो असते इथं प्रॉपर्टी. त्याच्या पॅरामीटर्स कोणते असतात, एक असतो ॲटो, तुमचा कवर आणि कंटेंट. अशा तुमच्या बॅकग्राऊंड 3 प्रॉपर्टी असतात. आणि त्यात अजून एक असतं, कंटेंट झाल्यानंतर बॅकग्राऊंड, कवर करू आपण याला, कवर BACK, बॅकग्राऊंड पोझिशन पण आपण वापरायचं आहे. आणि वापरले पण अजून कोणती बरं वापरतो, विजिबिलिटी नाही वापरत जास्त, अटॅचमेंट, हां बॅकग्राऊंड अटॅचमेंट फिक्स्ड जर ठेवली तर तो फिक्स्ड झाला. म्हणजे काय झालं, तुमची इमेज आहे ना, जी इमेज ती स्टॅटिक राहिली बघा, तो फिक्समध्ये इमेज झाला, पण तुमचा जो कंटेंट आहे
वरचा जो कंटेंट आहे डिवमध्ये. आता कंटेंट मी काय करतो, इथं लोरेम 200चा काहीतरी पॅराग्राफ घेतला, कंट्रोल ए, फॉर्मॅट डॉक्युमेंट, सेव्ह केलं. आता बघा तो आहे का, तुमची इमेज काय झाली, स्टॅटिक राहिली. तशा टाईपमध्ये तुमची जी बॅकग्राऊंड अटॅचमेंट आहे ना ते वर्क होतं. आता इथं भरपूर टाईप्स असतात, तुमचा फिक्स्ड नाही. आपल्याला आता स्क्रोल करू. स्क्रोलला काय होणार आहे, कंटेंट बरोबर स्क्रोल होणार आहे, राईट. असा तुमचा स्क्रोल होता, बाय डिफॉल्ट तो स्क्रोल असतो. बॅकग्राऊंड अटॅचमेंट स्क्रोल असेल. अजून कोणतं मी वापरलेलं आत्ता, फिक्स्ड अँड सो ऑन. तुम्हाला हे सगळ्यात ट्राय करायचं, जसं जसं तुम्हाला, जशी तुमच्या वेबसाईटमध्ये जशी नीड असेल ना तसं तुम्हाला ते वर्किंग करायचं आहे. अजून काय आहे की तुम्हाला एक शॉर्टकट दावतो की कसं आपण मी आता वापरतो. शॉर्टकट किंवा शॉर्ट की, तुमची जी बॅकग्राऊंड URL आहे ना, बॅकग्राऊंड URL किंवा डायरेक्ट बॅकग्राऊंड URL टाकू आपण. शॉर्ट की shortkey.html, कंट्रोल AC, कंट्रोल V. आता मला हे बाकीचं काहीच नको आहे आणि ही फक्त URL पाहिजे. कंट्रोल C केलं आणि हे पण काय टेक्स्ट नको आहे. आता इथे मी टाकतो तुमचं बॅकग्राऊंड, राईट. आणि बॅकग्राऊंड टाकल्यानंतर आहे ना इथं मी टाकतो URL, तरी पण ते वर्क होतं. कंट्रोल V. आता शॉर्टकट काय की तो नो रिपीट झाला पाहिजे, डायरेक्ट आले का प्रॉपर्टी, नो रिपीट, सेंटरला पाहिजे तो, आणि VER बघूया. आणि त्याची जी हाईट आहे, हाईट 400 पिक्सेल. सेव्ह केलं. तुमचं बंद करून चालू करावं लागेल. आणि ही 10 इमेज आहे ना, 50 ठेव, बघूया 50ला काय येते. ओके, झाला तुमचा जो इमेज आहे ती नो रिपीट झाली, सेंटरला आली आणि ती स्ट्रेच पण झाली. हे तुमचे शॉर्टकट आहे, शॉर्ट की. अशा टाईपमध्ये तुम्ही वापरू शकता. इथं मला वाटलं एक बटन, आणि त्या बटनला मी काय टेक्स्ट देतो, सबमिट. ओके, आता ह्या बटनला डायरेक्ट BUTT बटन, त्याची जी प्रॉपर्टी आहे कंट्रोल V, त्याची हाईट 20 पिक्सेल करू आणि त्याची विड्थ 20 पिक्सेल. सेव्ह केलं. सेंटर विड्थ 50च्या जागी मी काय करतो 70 नंबरची इमेज बघू. ओके, झाले तुमची जी बटन आहे ते 70 नंबरला 20 पिक्सेल लयच लहान झालं, 50 करू आणि इथं 50 करू. ओके, तर तुमचं सबमिट बटनला पण इमेज आली. तर तुम्हाला जर बटनावरती काहीतरी अशा युनिक इमेजेस वगैरे ॲड करून आहे ना सबमिटच्या गुगलवरती काय टाकायचं, सबमिट एरर इमेज. ओके, तर त्या बटनवरती आहे ना, हा जे असे सिम्बॉल असतात ना की आयकॉन वगैरे, तसं तुम्ही टाकू शकता. ते कधी टाकू शकता तुम्ही, ज्यास तुम्ही फॉर्म व्हॅलिडेशन्स असतात ना, फॉर्म व्हॅलिडेशन करताना तुम्ही अशा इमेजेस कंडिशन टाकू शकता. की तुम्हाला मी जर काल CSS मध्ये काय शिकवलेलं की हॅज, जर त्याच्याकडे ही प्रॉपर्टी असेल तर ती इमेज द्यावं. तशा टाईपमध्ये तुम्ही इपेल्स कंडिशन टाकून तुम्ही तशा टाईपमध्ये करू शकता. कलर द्यासाठी, त्यासाठी बेसिक सिंटॅक्स STYLE. इथं टाकू पॅराग्राफ लोरेम 5, आणि या पॅराग्राफला तुमचा कलर प्रॉपर्टी असेल
ती मी ब्ल्यू करतो. असा तुमचा बेसिक जिथनं सुरुवात होते ना, जी कलर प्रॉपर्टीज आपण म्हणतो ती होती कलर. तुमचा पहिला येतो कलर फॉर टेक्स्टिंग. टेक्स्टचा जो कलर असतो त्यासाठी. आता हे आपल्याला लाईव्ह बघूया. आला तुमचा जो टेक्स्टचा कलर आहे तो बदलला. नेक्स्ट प्रॉपर्टी काय येते हे जरा खाली घेऊ. टेक्स्ट अलाइन. आता सगळं अलाइनमेंट ALIGN आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टी असतात ना टेक्स्ट अलाइनच्या ते कोणत्या कोणत्या असतात. लेफ्ट, राईट, लेफ्ट राईट सेंटर. सेंटरला एक असतं आणि टेक्स्ट अजून कुठं असतं जस्टिफाय असतं. जस्टिफाय अशा टाईपमध्ये तुमच्या 4 प्रॉपर्टी असतात. आपल्याला काय करायचं आता ह्या लोरेमचा आहे ना मोठाच्या मोठा पॅराग्राफ पाहिजे. तर लोरेम काय करू पहिल्यांदा 10चा घेऊ आणि नंतर जस्टिफायचं सांगतो तुम्हाला कसं असतं. आणि या पॅराग्राफला कलर तर आपण बदललाय. याचं जे टेक्स्ट अलाइन बघा एवढ्या प्रॉपर्टी आहेत त्यातल्या आपण किती वापरणार आहे. लेफ्ट राईट एंड म्हणजे पण आपलं लेफ्टला जातं तशा टाईपमध्ये. एंड कधी वापरतात की एखादा डिव असेल आणि डिवमध्ये भरपूर कंटेंट आहे त्यावेळेस एंडला ते वापरायचं. आपण राईट पर टाकू. बाय डिफॉल्ट ते लेफ्टला असणार आहे कारण की पॅराग्राफ आपला लेफ्टपासून चालू होतो. आला तुमचा जो कंटेंट आहे तो राईटला आला. मला वाटलं सेंटरला पाहिजे. आला तुमचा जो सेंटरला. आता मी काय टाकतो सेंटर जागी जस्टिफाय. जस्टिफाय जस्टिफायने काय होतं की जिथनं तुमचं सुरुवात असेल इथं जर मल्टिपल डिव्स असतील ना त्यावेळेस ते वर्किंग होतं जस्टिफायचं. जस्टिफायचं बघूया यात कसं होतं आहे. तुमचा पॅराग्राफ टॅग आणि त्याच्यात लोरेम 500चा काहीतरी आपण घेऊ. कंट्रोल A राईट क्लिक फॉर्मॅट सिलेक्शन फॉर्मॅट डॉक्युमेंट. ओके सेव्ह केलं. तर त्याला जस्टिफायला ओळखण्यासाठी त्याला तुमचं आता ते डिस्प्ले फ्लेक्स वगैरे झालं बघू. डिस्प्ले फ्लेक्स झालं ना तर तुम्हाला जस्टिफायचं पण अंतर हे कळेल. जस्टिफाय म्हणजे काय असतं. जस्टिफाय म्हणजे काय की जेवढे मल्टिपल याच्या आतमध्ये चाइल्डसाठी ते वर्किंग करतं जस्टिफाय. ओके फक्त प्रॉपर्टी असते जस्टिफाय ते फक्त आजच्या लेक्चरला समजून घ्या. अजून काय असतं तुमचं की टेक्स्टला आपण टेक्स्ट डेकोरेशन. तर टेक्स्ट डेकोरेशनचे एवढे पार्ट असतात. टेक्स्ट डेकोरेशन म्हणजे काय की टेक्स्टला आपल्याला काहीतरी डेकोरेट करायचं आहे. आता टेक्स्ट डेकोरेट जर तुम्ही अँकर टॅग वापरला असेल तर अँकर टॅग आहे ना त्याच्या खाली बघा अशी निळी लाईन येते अंडरलाईन येते. ती आपल्याला जर काढायची असेल ना तर टेक्स्ट डेकोरेशन या प्रॉपर्टीनं आपण ती काढू शकतो. आता हा बघा राईट सेंटर जस्टिफाय आहे ना याच्या खाली बघा रेड कलरमध्ये अंडरलाईन आल्या तशा टाईपमध्ये टेक्स्ट डेकोरेशन असतं. तुमचा अंडरलाईन असेल. परत काय असतं लाईन थ्रू असतो. परत ओव्हरलाईन एक असतं ओव्हरलाईन. आणि जर तुम्हाला काढायचा असेल ना तर नन असतो तो. ओके हा भरपूर मोठा टेक्स्ट झालेला आहे. आता ह्या पॅराग्राफ नंतर मी काय करतो एक अँकर टॅग घेतो आणि ह्या अँकर टॅगला क्लिक मी असा काहीतरी मेसेज टाकतो. टेक्स्ट डेकोरेशन याला नको. तुमच्या टेक्स्ट अँकर टॅगला वापरू. टेक्स्ट डेकोरेशन
नन करू. ओके. आता तुमचा पोर्ट आहे तो बंद करून चालू केला. तुमचा आहे का, तुमचा क्लिक मी आहे ना, तो इव्हेंट बघा आलाय. तुमचा जो क्लिक मी आहे तो झालेला आहे. म्हणजे काय, तुमचा जो क्लिक मी जे अँकर टॅग आपण आणलाय तो झालेला आहे. जरी तुम्ही टेक्स्ट डेकोरेशन दिलं नाही, सेव्ह केलं, तर बघा बाय डिफॉल्ट तो अंडरलाईन करतो. अशा टाईपमध्ये तुमचा हे वापरतं. इथं मला वाटलं H3 टॅग आहे, H5 घेऊ, लोरेम 4, आणि या H5 ला टेक्स्ट डेकोरेशन, टेक्स्ट डेकोरेशन आपण काय करू, लाईन थ्रू हे वापरू. तर लाईन थ्रू काय करतो, जर तुमचा डिलेट, डिलेट जेव्हा आपण वापरतो ना, डिलेट DEL, ओके, जसा तुमचा हा डिलेट आपण HTML मध्ये बघितलेला, तसाच तुमचा लाईन थ्रू पण करतो, वर्किंग करतो. फक्त काय होतं की H3 वर बाय डिफॉल्ट त्याचं जे टेक्स्टची फॉन्टची साईज असेल किंवा तो बोल्ड असतो, त्याचे जे इटॅलिक असतं ना, ते बाय डिफॉल्ट असतं. पण आपण एखाद्या पॅराग्राफला म्हणा किंवा डिलेट असतो ना, डिलेट, तर डिलेट बाय डिफॉल्ट त्याची प्रॉपर्टी काय असते की लाईन थ्रू बाय डिफॉल्ट त्याची प्रॉपर्टी असते. असा तुमचा टेक्स्ट डेकोरेशन वर्क करतो. नेक्स्ट काय की टेक्स्ट ट्रान्सफॉर्म, ट्रान्सफॉर्म्स, सिंपल अर्थ आहे ट्रान्सफॉर्म्स टेक्स्ट इंटू, तुमचं अप्पर केस असेल कॉमा लोअर केस असेल आणि नेक्स्ट असेल कॅपिटलाइज वगैरे ZE, अशा टाईपमध्ये त्याचं वर्किंग असतं. आता झालंय ना, त्यांनी जरा अभ्यासावर लक्ष द्या, कारण की इंटरव्ह्यूला विचारतात का, तर विचारतात ॲज अ फ्रेशर भरपूर रिक्वायरमेंट आहे. तर माझा टॉपिक काय होता की टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. आता ज्यावेळेस तुम्ही सी मध्ये, सी पहिली लँग्वेज शिकताना आहे ना तुमची, सी का असावी की तुम्हाला सगळं जे आहे ना लॉजिक बिल्ड असतं. आता हे मी सगळं टाईप काम केलं की माझं लॉजिक मला माहिती आहे की मला काय करायला लागतं, किंवा आस्की व्हॅल्यूज मला माहिती आहेत त्याच्या काय असतं किंवा काय. यात पण चुकलं असणार आहे काहीतरी कंडिशन, मला माहित नाही नक्की ॲक्च्युअली, कारण की तुम्ही वर्ष झालं त्याचं प्रॅक्टिस, सीचं तर प्रॅक्टिस नाही केलं, सगळं वेबमध्येच चालू आहे माझं. तशा टाईपमध्ये आहे ना तुमचा टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन इंटरनल वर्किंग त्याचं तसं असतं की तुमची जी जुनी टेक्स्ट असेल ती जर आपण अप्पर केस केली, तर जुनी टेक्स्ट अधिक 32 करत आहे ना, त्याची ॲस्की व्हॅल्यू वाढवत आहे ना, तो ट्रान्सफॉर्म होतो. तशी लोअर केस काय करते, तशी लोअर केस होते, कॅपिटल आहे तसं सेम वर्किंग आहे टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. पण हे जर तुम्हाला अंडरस्टँडिंग कधी येणार आहे, जर तुमचं काहीतरी प्रॅक्टिस असेल त्यावेळेस. H2 टॅग घेऊ, H2 टॅगमध्ये टाकतो मी ॲड मी SSION ओके. आता याला मी इनलाईनचं पण जरा प्रॅक्टिस पाहिजे. इनलाईन कसं वापरायचं, स्टाईल टॅग. आता स्टाईल टॅगमध्ये तुमचं टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्म, इथं बघा तुमचे जे 4 असतात ना मेन, ते असतात की कॅपिटलाइज, लोअर केस, नन आणि अप्पर केस. मी याला अप्पर केस करतो. तुमची स्ट्रिंग बघा बाय डिफॉल्ट मी काय टाकल्या, AD, M कॅपिटल, I कॅपिटल, अशा टाईपमध्ये. सेव्ह केलं, आला का तुमची जी स्ट्रिंग आहे सगळी कॅपिटल आली. आता याला आपण H3 टॅग वापरू, ADMISSIONCLOSESAND असं काहीतरी मी टाकलं. आणि याची जी स्टाईल प्रॉपर्टी असते, स्टाईलमध्ये आपल्याला काय पाहिजे, टेक्स्ट ट्रान्सफॉर्म कर, लोअर केस आपण बघितला, अप्पर केस. सेव्ह केला, सॉरी अप्पर केस केलं ना आपण, लोअर केस पाहिजे. हां, तर तुमचं जे सगळं टेक्स्ट आहे ते लोअर केस झालं. नेक्स्ट अजून एक H3 टॅग घेऊ. H3 जरा सेम टेक्स्ट वापरू आपण, हेच टेक्स्ट सारखं कॅपिटल, अप्पर केस, आणि हे डबल वापरू.
याची जी स्टाईल प्रॉपर्टी आहे त्याच्या आतमध्ये टेक्स्ट ट्रान्सफॉर्म कॅपिटलाइज सेव्ह. ओके, तर त्यानं काय केलं माहिती आहे का? तुमचा कॅपिटलाइज काय करतो? कॅपिटलाइज फर्स्ट लेटर कॅपिटल. आता जर परत मी सीकडे नाही जात, तर सी मध्ये एक प्रोग्राम असतो की पहिलं लेटर आपल्याला फक्त कॅपिटल पाहिजे. तर पहिलं लेटर कसं कळतंय की जर तुमची जर स्ट्रिंग असेल ना, तर तरी मी सांगतो ज्यांचं झालं या त्यासनी फक्त मी आठवण करून देतो की तुमचा जो ARR ऑफ आय असतो ना, म्हणजे काय तुमच्या ह्या ॲरेमधलं एक लेटर असतं, त्याच्या अलीकडे जर स्पेस असेल आणि इमिजिएटली जर पहिलं लेटर काहीतरी असेल कॅपिटल ए, तर ते आपण कॅपिटल करू शकतो. आफ्टर स्पेस वी कॅन इन्क्रीमेंट फर्स्ट लेटर ऑफ कॅपिटल इंग्लिश. तर जे पहिलं लेटर असतं ना, कोणत्या पण तुम्ही ॲरे घेतली तशा टाईपमध्ये तुमचं पहिलं लेटर असतं आणि बाकीच्या टेक्स्टला तो काहीच हात लावत नाही. बाकीचे टेक्स्ट फक्त तुमचा जो लूप असतो ना तो फिरवत राहतो. ज्यांचं लुपिंग पण झालं नाही तर त्यांनी जावास्क्रिप्टमध्ये लुपिंग बघा की लुपिंग काय प्रकारे असतं, किती प्रकारे असतं अशा टाईपमध्ये. आता इथं बघा मी आहे का तुमचा? हा यस. आता मी यस कॅपिटल केला. इथं आता मी काय करतो, NBA सेव्ह झाला तुमचा. NBA सगळं कॅपिटल का? तर त्याला स्पेस भेटली ना. इंटरनली वर्किंग त्याचं तसंच आहे. सिस्टीम लेवलला जे ॲमेझॉन आणि किंवा गुगल असेल, तुमची जी ड्रीम कंपनी म्हणतो ना, तिथं तुम्हाला जर वेब डेव्हलप ॲज अ वेब डेव्हलपर जर जायचं असेल तर तुम्हाला इंटरनल जे बघता ना तिथं काय म्हणतो, तुम्हाला DSAचे क्वेश्चन बोलतात. तुम्ही जर इंस्टाग्राम बघत असाल तर सगळे बोलतात की DSA करा, मला 40 लाखाचं पॅकेज आहे, 50 लाखाचं. ज्यावेळेस तुमचं हे सिस्टीम लेवलचं नॉलेज असतं ना, हे डीप अंडरस्टँडिंग, त्यावेळेस तुम्हाला कळते का हे फंक्शन यासाठी असतं, हे असे प्रॉपर्टी असणार आहे. आणि इंटरनलची ह्याची जी लायब्ररी असेल, जो ब्राउझर डेव्हलप केला आहे डायलने, सॉरी रँडेल नाही, ब्रँडेन इचनं, ज्यानं ब्राउझर तुमचा डेव्हलप केला 10 दिवसात, त्यानं इंटरनली सगळं हे असलंच वापरलं, सगळं DSA वगैरे वापरून. तुम्हाला त्या अँगोदरचा कोड दाखवला तर इंटरनली सगळं तेच असतं. सगळ्या नोड्स असतात. नोड्स नोड्स माहीत नाही, सर्च करा घरी गेल्यानंतर. आता आपल्याला काय पाहिजे की लेटर स्पेसिंग. लेटर स्पेसिंग .html. लेटर स्पेसिंगला पण मी सगळं आता इनलाईनच वापरणार आहे. तुमचा पॅराग्राफ लोरेम 10 ओके अशा टाईपमध्ये. त्याची जी स्टाईल प्रॉपर्टी असते ना, आता त्याची जी लेटर स्पेसिंग असते, लेटर स्पेसिंग, त्याच्यामध्ये तो काय करतो आपल्याला लाईक गॅप बिटवीन आता स्टाईल प्रॉपर्टी तुमची, त्या स्टाईलमध्ये लेटर स्पेसिंग किती पाहिजे, तर मला 5 पिक्सेलचा गॅप पाहिजे. सेव्ह केलं, तुमची गोल आहे आला तुमचा. प्रत्येक लेटरमध्ये बघा त्यानं गॅप दिला. इथं मी जर टाकलं 50 पिक्सेलचा गॅप दे, आला का तुमचा 50 पिक्सेलचा प्रत्येक लेटरमध्ये गॅप आला आहे का? आता इथं का म्हणून डबल गॅप आला तर इथं स्पेस आहे, तो बाय डिफॉल्ट अगोदर इथं स्पेस आहे. असा तुमचा लेटर स्पेसिंग वर्क होतो. अजून कोणतं आहे की लेटर स्पेसिंग जसं चालतो ना तुमचा तसा वर्ड स्पेसिंग. आणि इथं गॅप आहे. अरे हे असं का म्हणून वर्किंग होतं? आता झालं बरोबर. बिटवीन वर्ड स्पेसिंग गॅप इन वर्ड्स. आता याचं अजून एक उदाहरण, पॅराग्राफ
लोरेम 5 स्टाईल टॅग आणि त्या स्टाईलमध्ये वर्ड स्पेसिंग. इथं भरपूर टाईप आहेत बघा. वर्ड ब्रेक आपला वर्ड स्पेसिंग पाहिजे 10 पिक्सेलने. आला का तुमचा प्रत्येक वर्डमध्ये आहे ना 10 पिक्सेलचा गॅप आला, असा तुमचा वर्ड स्पेसिंग काम करतो. अजून कोणतं असतं की आता बघा, हा एक अगोदर पाय करू. पॅराग्राफमध्ये लोरेम 500 नावाचा एक राईट क्लिक फॉर्मॅट सिलेक्शन फॉर्मॅट डॉक्युमेंट सेव्ह केलं. तर आता बघा तो याच्या मधला जो गॅप असतो ना, या मधला त्यामधला मला गॅप पाहिजे. तर त्यासाठी कोणती प्रॉपर्टी असते की लाईन हाईट. लाईन हाईट. तर कुठं गेला तुमचा हा पॅराग्राफ, त्याच्या आतमध्ये स्टाईल लाईन हाईट. तर लाईन हाईट आपण किती देऊ? 1 टाकू किंवा 5 टाकू. ओके, त्याच्यामध्ये बघा ते 5 घेतलं, आपल्याला 2 पिक्सेल पाहिजे. अरे बापरे, ते पिक्सेलने घडतं या. 2 टाकू. ओके, तर 2 न घेतलं. 2 म्हणजे काय, त्याची जी प्रॉपर्टी असेल ती 2 तशा टाईपमध्ये. इट इज वर्किंग, इट्स वर्किंग बेटर विदाउट पिक्सेल. पिक्सेलमध्ये पण वापरू शकता, असं काही नाही. पण चांगलं वर्किंग कसं होतं तर विदाउट पिक्सेल होतं. आता इथं मी काय टाकतो की टोनच्या जागी आहे ना 1.5 टाकतो. आला का तुमचं? जरा थोडा कमी झाला गॅप. अशा टाईपमध्ये त्याचं वर्किंग आहे. तुमची लाईन हाईट असते. आता मला काय पाहिजे, तुमचा जो पॅराग्राफ असतो ना त्या पॅराग्राफला जरा गॅप पाहिजे प्रत्येक पॅराग्राफला. आणि ते किती पिक्सेलचा पाहिजे त्यासाठी कोणती असते तुमची टेक्स्ट इंडेंट INDENT फॉर पॅराग्राफ. याच्यातच टाकतो. नाही नवीन घेऊ, बाकीचा टेक्स्ट उडवून टाकू. एवढं लागत नाही. पॅराग्राफ लोरेम 50 आणि याची स्टाईल प्रॉपर्टी टेक्स्ट TEXT इंडेंट. इंडेंटला 20 पिक्सेल बारका असतं, 40 पिक्सेल ठेवू. 40 पिक्सेल. सेव्ह केलं. ओके, तर त्याचा पॅराग्राफ बघा बाय डिफॉल्ट तो 40 पिक्सेलने वर्किंग झालेला आहे. पॅराग्राफ म्हणजे काय, तुमचं पहिलं लेटर अशा टाईपमध्ये. ओके, तुमचं आता हे. तर फॉन्ट प्रॉपर्टी काय असते त्या की तुमचं जे टेक्स्ट असं ना टेक्स्ट त्याची स्टाईल कशी करायची. आता तुम्हाला दाखवतो. वर्ड असेल, वर्ड फाईल. तर हे जी प्रॉपर्टी आहे ना, हे कॅलिब्री मेंगाल वगैरे, हे एरियल कॅलिब्री, ही झाली तुमची फॉन्ट प्रॉपर्टी. याला बोलतात फॉन्ट प्रॉपर्टी. फॉन्ट म्हणजे एवढं काय वेगळं नाही. फक्त तुम्ही जर नोट्स वगैरे काढणार असाल तर हे डायरेक्ट तिथे लिहून ठेवा की फॉन्ट प्रॉपर्टी म्हणजे काय असतं. त्यातल्या 2-3 बघू. एक्झाम्पल्स कोणती असती. एरियल एक असती, एरियल मला माहीत आहे ते. आणि सान्स सेरिफ एक असते, सान्स सेरिफ. कारण की त्या वरती बाय डिफॉल्ट येतात, त्यामध्ये 2-3 लक्षात आहेत. आणि कोणती असते बघूया, सजेशन पडतंच तिथं. असं पण तुमची
फॉन्ट प्रॉपर्टी .html. आता फॉन्ट प्रॉपर्टीला पॅराग्राफ लोअर एम 5 सगळं आता इनलाईन CSS वापरणार आहे, कारण की ते भरपूर वेळ जातो त्या स्टाईल टॅग लिहा, त्याच्या आतमध्ये त्याला ॲक्सेस करा, ॲक्सेस करून त्याची प्रॉपर्टी द्यायची. स्टाईल टॅगमध्ये फॉन्ट फॅमिली तर एवढ्या आहेत त्याच्या बघा. जसं मला माहिती आहे की ही सॅन्स सेरेफ असती, सेरेफ पण आहे, कर्सिव्ह आहे. कर्सिव्ह म्हणजे आपण जसं हँड रायटिंग करतो ना, कर्सिव्ह लिपी, डॉक्टर लिपी थोडक्यात, तशी तुमची कर्सिव्ह कर्सिव्ह लिपी आहे. परत ते वर्धना वगैरे ह्या सगळ्या येतात. आणि तुमची एरियल, आणि एरियल आता वापरू. नेक्स्ट काय करू, 4 इथं तुमची एरियल असेल. इथं काय करू, एरियलच्या जागी फॉन्ट फॅमिली कर्सिव्ह करू. कर्सिव्ह. नेक्स्ट कर्सिव्हला इथं कोलन येणार ना, सेमिकोलन. एक अजून कोणती अप्लाय करू आपण, फॅन्टसी म्हणून एक अप्लाय करू. Ctrl+C फॅन्टसी. आणि अजून कोणती आहे, कॅम्ब्रिया एक बघूया कशी असते ते. तुमची कॅम्ब्रिया इथं येणार आहे तुमचं सेमिकोलन. ओके, तर अशा तुमच्या, अरे काय झालं, अशा तुमच्या वर्किंग असणार आहे. प्रॉपर्टी आहे का तुमची, जी एरियल आहे ती अशी दिसते, कर्सिव्ह आहे ती अशी दिसते, फॅन्टसी तुमची अशी दिसते, आणि कॅम्ब्रिया अशी दिसते. आणि बाय डिफॉल्टची पॅराग्राफची इनबिल्ट प्रॉपर्टी आहे ती अशी दिसते. कशासारखी दिसते, त्याची युनिक आहे, वेगळी, ती कशासारखी दिसत नाही. फॉन्ट फॉन्ट फॅमिली टाइप्स किंवा स्टाईल ऑफ टेक्स्ट अशा टाईपमध्ये. अजून काय असतं की आपल्या फॉन्ट साईज एक असते. फॉन्टमध्ये फॉन्ट स्टाईल टॅगमध्ये किंवा नवीनच घेऊ, फॉन्ट साईज .html. पॅराग्राफ 6 स्टाईलमध्ये फॉन्ट साईज. फॉन्ट साईज म्हणजे काय, तुमच्या जी टेक्स्ट असणार आहे ना त्याची साईज, ते तुम्ही पिक्सेलमध्ये देऊ शकता, किंवा इथं आहे बघा बाय डिफॉल्ट लार्ज, मीडियम, लार्ज वगैरे. मी काय करतो, XX लार्ज करतो. तुमचं झाले का, तुमची बाय डिफॉल्ट पॅराग्राफ कितीच असतो, पॅराग्राफ सेव बाय डिफॉल्ट पॅराग्राफ आहे, पण आपण काय केलं, त्या फॉन्टची साईज वाढवली. तशा टाईपमध्ये तुमची फॉन्ट फॅमिली नंतर फॉन्ट साईज असते. अजून काय असतं, फॉन्ट साईज काय करतो तुमच्या, आता ह्यात तुम्ही कन्फ्युजन होऊ नका की फॉन्ट साईज काय करतं, किंवा हाईट ऑफ टेक्स्ट, आणि फॉन्ट वेट म्हणून आहे, WEIGHT. तर फॉन्ट वेट काय करतं, हाऊ मेनी किंवा साईज ऑफ बोल्डिंग हा तुमचा फॉन्ट वेट करतो. आता यात मी टाकतो पॅराग्राफ
फॉन्ट वेट, फॉन्ट वेट PROPERTY, तुमचा स्टाईल टॅग, त्यात असणार तुमचा फॉन्ट वेट. जसं मी आत्तापर्यंत वापरतो की बोल्ड, बाय डिफॉल्ट किती बोल्ड पाहिजे तो, तशा टाईपमध्ये 200 करू. ओके, वर्किंग का झालं नाही, पिक्सेल करायला लागते बहुतेक, 20 पिक्सेल. नाही, 300. स्टाईल, फॉन्ट वेट बरोबर आहे, 3 पॅराग्राफ, 1 2 3. किंवा 700. हां ओके, तर आता वर्किंग झालं. 300 म्हणजे ते नॉर्मल होत असणार आहे, तशा टाईपमध्ये वर्किंग आहे त्याचं, पिक्सेलमध्ये नाही होत. पण 100 200 300 400 500 अशा टाईपमध्ये त्याचं वर्किंग होतं. इथं मी काय टाकतो, 1200 टाकतो. सेव्ह केलं. 1200 ते घेत नाही, त्याचं पण काहीतरी लिमिट असेल. ओके, आता त्याचं लिमिट किती आहे ते पण बघूया. फॉन्ट वेट 900पर्यंत त्याचं लिमिट आहे. आणि बोल्डर, लाईटर हे त्याचे टाईप्स आहेत. जास्त करून बोल्ड वापरायचं, की बाय डिफॉल्ट त्याची प्रॉपर्टी बोल्ड केली ना तर बोल्ड होते अशा टाईपमध्ये. आता बोल्ड माहीत नसलं तर इथं काहीतरी तुम्ही टाईप करा आणि सिलेक्ट करा. आता ही जी बोल्ड प्रॉपर्टी आहे ना, झाली का तुमचं बोल्ड, तशा टाईपमध्ये तुम्ही वेब ॲप्लिकेशनमध्ये त्याचं बोल्ड होतं. आता यात काय असतं की तुमची फॉन्ट स्टाईल असते. आता ह्या फॉन्ट स्टाईल म्हणजे काय, यात तुम्ही काय करू शकता, नॉर्मल जर टेक्स्ट कोणतं नॉर्मल करू शकता जर बोल्ड वगैरे असेल तर, किंवा इटॅलिक करू शकता. इटॅलिक म्हणजे तिरपं असतं ना, तिरप्या लाईनमध्ये, तसं इटॅलिक. आता ते मी कुठे गेलो काही, ही जी प्रॉपर्टी आहे ना इटॅलिक, Ctrl+I सिलेक्ट केलं, Ctrl+I केलं, तिरपा झाला, हा तुमचा इटॅलिक, हा तुमचा फॉन्ट स्टाईलमध्ये असतो. नेक्स्ट काय आहे की तुमचा फॉन्ट व्हेरियंट. फॉन्ट व्हेरियंट, आता फॉन्ट व्हेरियंट म्हणजे काय असतं की इट इज युज्ड फॉर स्मॉल कॅपिटल लेटर्स. स्मॉल आणि कॅपिटल लेटरसाठी ते असतं. स्मॉल कॅपिटल लेटर म्हणजे काय, एखादं टेक्स्ट आपल्याला स्मॉलमध्ये पाहिजे, एखादं टेक्स्ट बिगमध्ये पाहिजे. जर ब्रँडिंग वगैरे ऐकलं असेल, ब्रँडिंग म्हणजे आपली एखादी जाहिरात करायची असेल ना, त्यासाठी वगैरे फॉन्ट व्हेरियंट असं वापरतात प्रॉपर्टी. ओके, ह्या तुमच्या मेन असतात फ्रॉन्टमधल्या, अजून भरपूर आहेत त्या, भरपूर कुठं गावतील तुम्हाला. इथं जायचं, इथं यायचं. आता हे मी फक्त फॉन्ट वेट वापरले, इथं मी फक्त फॉन्ट केलं ना तर बघा एवढ्या प्रॉपर्टी आहेत, फीचर सेटिंग, ह्या सगळ्या फॉन्टच्या प्रॉपर्टी आहेत त्या. ओके, आता नेक्स्ट महत्त्वाचा आहे की आपला गुगल फॉन्ट्स. गुगल फॉन्ट्स, आता गुगल फॉन्ट्स म्हणजे काय असतं, टॉपिकमध्ये आहे या तुमच्या की गुगल फॉन्ट्स. गुगल फॉन्ट्स काय करतं की बाय डिफॉल्ट तुमचं ज्या पेजमध्ये आहे ना ते कोणत्या कलरचं फॉन्ट असणार आहे ते आपण फक्त एक लिंक ॲड करायची तुमच्या मेटा टॅग ह्याच्या हेड टॅगमध्ये, आणि तशा टाईपचं तुमचं अख्खं पेज होऊन जाणार आहे. त्यासाठी तुमचं गुगल फॉन्ट्स वापरतात. काय करू, गुगल फॉन्ट्स, गुगल .html. काय कुठली बरं प्रॉपर्टी आहे ती, फॉन्ट्स डॉट
गुगल असणार आहे. गुगल फॉन्ट्स. ओके. तर तुमच्या ह्या गुगलच्या फॉन्टच्या ही आहेत. तर मला काय पाहिजे, जापनीजमध्ये असेल. आता ही घेतली मी. तर नाही, हे नाही. गुगल फॉन्ट API, डेव्हलपर API. ओके. तर कोणतं टेक्स्ट पाहिजे? कॅपिटल फॅमिली टेक्स्ट. ही अशी तुमची API असते, गुगल APIs.com वेब फॉन्ट्स. आणि कोणती पाहिजे ना तिथं टाकायला लागते. इथं सर्च कुठं आयकॉन दिसतंय का? सर्च API मध्ये फॉन्ट टॅग्स, कॅटेगरी नाही, फॅमिली, पॉप्युलॅरिटी. ओके, हां, सर्च. इथं काय वापरू आपण? रोबोट. यांची पण वेबसाईट गणली वाटतं. रोबोटो मेटा टॅग स्पेसिफिकेशन गुगल सर्च. ओके, जाऊ ते घेत नाही. सगळ्यात भारी तुमचं इथं याचं, इथं जायचं आणि गुगल डेमोज. एकच सेकंड. Ctrl+A, फॉर्मॅट डॉक्युमेंट, ॲड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. आता बाय डिफॉल्ट हे लोरेमचं बघा तसं आहे, अशा टाईपमध्ये दिसतंय. आता हे वर्किंगला ह्या कमेंट काढतो, सेव्ह केलं तर बघा त्याचं जे थिकनेस आहे ना, थिकनेस जरा कमी झाला. तशा टाईपमध्ये त्याचं हे स्टायलिंग आहे थोडक्यात. ज्या तुम्ही गुगलचे API वापरणार, हे तुम्ही आता जे बोल्ड वगैरे करतायत, तुम्ही डायरेक्ट API कशाला म्हणतात की तुम्ही सारखा सारखा जो कोड लिहिताय ना, आता बोल्ड वापरायचे असेल तुम्हाला, स्टाईल टॅग वापरायचे असतील. आता इथपर्यंत आलो ना आपण. आता हे सायझिंग असेल, तुमचं वेट असेल, स्टाईल असेल, हे सगळं आहे ना, हे सगळं त्यांनी डिफाईन केलेलं आहे. डिफाईन कुठे केलं आहे? आता हे जे पॅरामीटर्स आहेत ना, बघा त्याचं वेट @300 असेल, त्याचे 400 असेल, 500 असेल, डिस्प्ले स्वॅप असेल, ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना, ह्या सगळ्या त्यांनी कुठेतरी लिहून ठेवल्यात. तशा टाईपमध्ये हे सगळ्या API आहेत ना गुगलच्या, हे भरपूर आहेत. आता हे मला ते वेबसाईट गावं ना, बाय डिफॉल्ट तिथं तुम्हाला भरपूर भेटणार. भरपूर तुम्हाला जर सगळं टेक्स्ट आहे ना इटॅलिक जर पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्याला इटॅलिक असं तुम्ही लिहित बसणार नाही प्रॉपर्टी टाकून. तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे की अशी लिंक टाकायची स्टाईलची गुगलची, आणि डायरेक्ट इम्पोर्ट करतं ते स्टाईल CSS आहे ना, काही रिलेशन स्टाईल शीट, ते इम्पोर्ट करतं. आणि बाय डिफॉल्ट जेवढं पण टेक्स्ट आहे तुमचं सगळ्याला टेक्स्ट ते इटॅलिक करतं. अशा टाईपमध्ये त्याचं वर्किंग असतं तुमच्या गुगल फॉन्ट्सच्या. गुगल फॉन्ट्स म्हणतात ना, आणि हे कधी तुमचं सर्व्हर डाऊन होत नाही. कारण की गुगलचा सर्व्हर डाऊन झाला
म्हणजे तुमच्या सगळ्या ॲप्लिकेशनचा सर्व्हर डाऊन झाला अशा टाईपमध्ये असतं. आणि हे फ्री आहे महत्त्वाचं. पेड तुम्हाला पैसे नाहीत. वापरून बघा तुम्हाला कसं वाटतंय. आणि तीच एपी आहे जसं मी मागास दावली ना की गुगलवरती सर्च करायचं API मध्ये ते वापरले Web3 वगैरे हुडकायला लागेल जरा मला आता सापडं ना. एक आजचा महत्त्वाचा आहे आणि कुठे गेला की तुमचं टेक्स्ट अलाइनमेंट आणि स्पेसिंग. आता टेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये आपण अलाइनमेंट बघितलं, टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी ते आपण कशात बघितलं, टेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये असतं. फक्त स्पेसिंग वगैरे जे असतात ना बाकीचे ॲडव्हान्स ते आपलं फक्त बघायचं राहिले. आता त्यात तुमचं टेक्स्ट अलाइनमेंटमध्ये काय काय येतं तुमचं बघा. हे टेक्स्ट अलाइन घेतलेलं सेम इथं मी कॉपी पेस्ट केलं आहे तुमचं ते झालेलं आहे. अजून कोणतं येतं तुमचं लाईन हाईट वगैरे आहेत ना हे स्पेसिंगसाठी. सेम सगळं टेक्स्ट अलाइनमेंट असतं. लेटर स्पेसिंग असेल, वर्ड स्पेसिंग असेल, सगळं ते तुमचं टेक्स्ट अलाइनमेंटमध्ये येतं. उगाच येतं हा टाकला पॉईंट. हा पॉईंट खरं म्हणजे ह्यातच कवर झाला आहे तरी पण आहे ना आपण काय करू इथं टेक्स्ट अलाइनमेंट अँड स्पेसिंगमध्येच युजिंग ऑल 11 modules फॉर एक्झाम्पल स्टुडंट फॉर्म्युला. आपण आता काय करणार आहे की एक स्टुडंटचा फॉर्म बनवणार आहे. त्यात हे आत्ता पण 11 आपण एक्झाम्पल घेतले 11 मॉड्यूल्स बघितले ना ते सगळं वापरणार आहे. HTML सॉरी स्टुडंट .html तुमचं गुगल आणि गो लाईव्ह. ओके हा जरा इथं घेतो आणि बॉडी टॅगमध्ये पहिलं तर आपल्याला एक डिव घेऊ. सगळं डिववरती आपण अप्लाय करू. डिवमध्ये एक H2 टॅग देऊ. H2 टॅगला स्टुडंट रजिस्ट्रेशन सेव्ह केलं. तुमचा आला H2 टॅग. आता H2 टॅगमध्ये ना आपल्याला काय पाहिजे फॉर्म फील्ड पाहिजे का तर आपण फॉर्म वापरणार आहे. आता या फॉर्ममध्ये ॲक्शन आपण आता काय करणार नाही. लेबल कशासाठी पाहिजे आपल्याला की त्याचं नेम असेल फुल नेम आणि जो इनपुट इनपुट बॉक्स आहे तो आपल्याला काय पाहिजे तो टेक्स्टच पाहिजे. आता याच्यात प्लेस होल्डर सेव्ह केला. आला तुमचा इनपुट बॉक्स. प्लेस होल्डरमध्ये टाकू आपण एंटर युअर नेम. तुमचा प्लेस होल्डर आला. त्या प्लेस होल्डरमध्ये आपण रिक्वायर्ड पण प्रॉपर्टी टाकू कारण तो आपल्याला पाहिजे रिक्वायर्ड. नेक्स्ट आहे तुमचा परत लेबल. नाव झाल्यानंतर आपण त्या ईमेल ॲड्रेस घेऊ. एंटर ईमेल ॲड्रेस. तुमचा इनपुट बॉक्स आणि त्याचा जो टाईप आहे ना तो ईमेल ठेवणार आहे का तर ते व्हॅलिडेशनसाठी बाय डिफॉल्ट व्हॅलिडेशन करणार आहे आपण. प्लेस होल्डर एंटर ईमेल एवढंच टाकू. हा पण आपल्याला रिक्वायर्ड पाहिजे. आता मी शेवटचा त्या दिवशी क्वेश्चन विचारला तोच क्वेश्चन विचारणार आहे. त्यामुळे तयार व्हा. जे त्या दिवशी जागे होते ना त्यांना माहिती आहे कोणता क्वेश्चन विचारणार आहे. आणि फॉर्मला तो लागणार आहे आपल्याला. ईमेल ॲड्रेस. नेक्स्ट अजून काय आपल्याला पाहिजे त्याचा मोबाईल नंबर घेऊ आपण. लेबलमध्ये एंटर मोबाईल नंबर एन कॅपिटल काढू आणि याचा एम पण कॅपिटल काढू. तुमचा इथं इनपुट बॉक्सला बाय डिफॉल्ट आपण काय घेणार आहे नंबर घेणार आहे राईट. आणि त्याचा प्लेस होल्डर
काय टाकू त्याचा प्लेस होल्डर 10 डिजिट नंबर. आता लेबल मला टाईप करून पाहिजे तुमच्याकडनं. याच्या आतमध्ये आहे ना मला मेल आणि फिमेल पाहिजे, सगळा कोड टाईप करून पाहिजे. मी फील्ड मोकळी ठेवणार आहे की मला इथं रेडिओ बटन पाहिजेत मेल आणि फिमेल. तर इथं मी काय काय घेऊ लेबलच्या आतमध्ये. इथं जी प्रॉपर्टी येणार आहे तुमची जेंडरची, जेंडर मेल असेल किंवा फिमेल आणि ऑदर एक असतं 3, तशा टाईपमध्ये आहे ना. तुम्ही सांगा ते काय घेऊ का ड्रॉपडाऊन द्यायचा. जरी ड्रॉपडाऊन द्यायचा असला ना तरी तुम्ही सांगा की ड्रॉपडाऊन मग कुणाला तुमचे आहे ना तुम्हाला जो वाटतोय ना तेवढं टाईप करून ठेवायचं. मी फील्ड मोकळी ठेवणार आहे. स्टुडंट्स चॉईस. ओके. तर परत आपल्याला एक अजून काय लागेल लेबल कोर्सचं. सेव्ह केलं तर मोबाईल नंबर आला, जेंडर आला, कोर्स आला. जेंडर म्हणजे तुमचं इथं लेबल असणार आहे. कोर्समध्ये मी काय करणार आहे सिलेक्ट. या सिलेक्टमध्ये OPTION ऑप्शन इंटू 3 किंवा 4 करू. काय टाकू इथं अँग्युलर रिॲक्ट. मेसेज मला टाका, सगळ्यांनी मेसेज टाका ज्यांना येत नाही येत. आणि मला इथं आता मी हे सिलेक्शनचं ऑप्शन वापरलं आहे. 2 ऑप्शन होतं. एक तर मला रेडिओ बटन वापरून ते करायचं आहे आणि सिलेक्शनचा. आणि रेडिओ बटन मी कसं सांगितलेलं की लेफ्ट किंवा राईटचा. तर तुम्ही टाईप करून पाठवा, मी लास्टला बघतो मेसेज माझा फॉर्म झाल्यानंतर. अँग्युलर असेल, रिॲक्ट असेल, अजून कोणतं असतं, व्ह्यू असतं फ्रंट एंड टेक्नॉलॉजीमध्ये. आणि अँग्युलर रिॲक्ट व्ह्यू आणि कोणतं असतं इलेक्ट्रॉन JS. ओके, इलेक्ट्रॉनिक असतं. असं 4 टेक्नॉलॉजी घेऊ. सेव्ह केलं, बरोबर आहे. बरोबर तर आहे. आणि सिलेक्ट न सेक्शन नाही रे, सिलेक्ट. ओके, इथं तुमचं येणार आहे परत आणि लेबल. लेबल कोणता घेऊ याला आता डेट ऑफ बर्थ. आता या बर्थला त्याचा जो इनपुट बॉक्स आहे तो टाईप आहे. बाय डिफॉल्ट आपण डेट करू कारण त्याला ड्रॉपडाऊन डायरेक्ट डेट शो झाली पाहिजे. नेक्स्ट आहे तुमचा लेबल. लेबलमध्ये राहतोय काय आपला ॲड्रेस. आणि तुमचा जो इनपुट बॉक्स आहे त्याला काय करू, नाहीतर इथं काय करू, आपला ॲड्रेस मोठा असतो ना तर टेक्स्ट एरिया कुठे गेला, टेक्स्ट एरिया म्हणून घेऊ. आणि या टेक्स्ट एरियाला काय असतं की तुमच्या ज्या रोज असतात ना त्या मर्ज होत्यात. रोज इथं मी टाकू 4 टाकतो. ओके, तुमचा हा टेक्स्ट बॉक्स जरा मोठा आला. आता त्याचा जो प्लेस होल्डर आहे, प्लेस होल्डर एंटर ॲड्रेस. ओके, एंटर ॲड्रेस झाला. टेक्स्ट एरिया पण झाला आपला. लेबल तर त्या पासवर्ड. आणि इथं परत येणार तुमचा इनपुट बॉक्स आणि त्याचा टाईप येणार आहे पासवर्ड. याला आपण प्लेस होल्डर पण टाकू. प्लेस होल्डर एंटर पासवर्ड. ओके, आता अजून काय पाहिजे आपल्याला. फॉर्म आपला झालेला आहे. बटन त्याचा
रजिस्टर टाकू, त्याचा जो टाईप आहे ना सबमिट टाकू. सेव्ह केलं. झाला तुमचा HTML चा कोड आणि इथं रिसेट करतो. हा झाला तुमचा फॉर्म. ओके, एका मध्ये फॉर्म. आता हे सगळं आपल्याला उभं आणायचं आहे, सगळं आपण करायचं आहे. ओके, कोणाचं हे उत्तर? हां, बरोबर आहे. लेबल बरोबर आहे तुमचं. कुठे गेला तुमचा लेबल मी ठेवलेला? Ctrl+V, Ctrl+S केलं. कुठे गेला गुगल? ओके, फिमेल आणि कोर्सला असताना कोर्सला नको आहे आपल्याला. मेल आणि फिमेल पाहिजे ना, तर ओके सिलेक्ट तर होतंय. लेबल नंतर PR टॅग. आता आलं ते बरोबर लेबल आणि ओके बरोबर आहे. सगळ्यांनी बरोबर दिलंय, ज्यांनी दिलं आहे त्यांनी. ज्यांनी नाही दिलं त्यांनी अभ्यास करा. 1 2 3 4 5 7 13 पैकी, सॉरी 14 पैकी 7. आता आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट सगळं जे आहे ना सेंटरला आणायचं आहे. मी काय करतो आता, हे लेबलचं जरा वेळेस किचकट होईल, त्याला मी पण काय करतो, ड्रॉप डाऊन देतो आणि नेक्स्ट लास्टला तुमचा जो हे आहे ना हा वाला, हा लास्टला ॲड करतो मी. तुमचा लेबल येणार आहे इथं, Ctrl+V, इथे येणार आहे जेंडर आणि या जेंडरमध्ये सिलेक्ट असणार आहे आणि त्या सिलेक्टमध्ये OPTION×2 एक तर तो मेल असेल किंवा फिमेल असेल अशा टाईपमध्ये. अजून एक ऑप्शन घेऊ, सिलेक्ट, SELECT, सेव्ह केला. कुठे गेलं, ड्रॉपडाऊन सिलेक्ट आणि अँग्युलर, इथं पण आपल्याला सिलेक्ट टाकावं लागेल. ऑप्शन सिलेक्ट, सेव्ह केला. ओके, आता ब्रेक लाईन कुठं नाही. आता तुमचा स्टाईल टॅगमध्ये स्टेप बाय स्टेप जाऊ. आपल्याला जे सोपं काय वाटतंय की हा रजिस्टर आहे ना, रजिस्टरवरती आल्यानंतर मला हॉवर पाहिजे. ओके, तर रजिस्ट्रेशनला ॲक्सेस कसं करणार मी, बटन आणि त्या बटनवरती विड्थ घेऊ त्याची पहिली 100%.
पर्सेंटचं चिन्ह कुठे गेलं? 765. ओके ओके. विड्थ तिनं काय केली? 100% घेतली. आता आपण त्याची ह्या फॉर्मची जी साईज आहे ना आपण कमी करणार आहे. त्यांना विड्थ तरी बघू. आता पॅडिंग आपलं झालं नाही तर पॅडिंग असतं, तुम्ही आता फक्त लक्षात ठेवा 10 पिक्सेल. पॅडिंग म्हणजे काय? त्याची जी आतनं जागा सोडतं का बाहेरनं सोडतं तुमचं मार्जिन असेल ना, ते ज्यावेळेस पॅडिंग आणि मार्जिन होईल ना त्यावेळेस तुम्हाला ते समजेल की कसं असतं. त्याचं बॅकग्राऊंड कलर काय करू? ग्रे करू. त्याचं जे टेक्स्ट आहे ते WHITE. ओके. अजून काय असतं? अजून काय करूया? बॉर्डर नको. बॉर्डर असू द्या, नको नसली तरी चालत्या. आता ही जी साईज आहे ना आपल्याला चेंज करायची आहे. फॉन्ट साईज 10 पिक्सेल. लय बारका झाला. 20 पिक्सेल. ओके. आणि आता मी काल एक पॉईंट शिकवलेला सुडो क्लास, त्याच्यावर हॉवर झाल्यावरती या हॉवरवरती मला काय पाहिजे? त्याचं जे बॅकग्राऊंड कलर आहे ना ते मला काय करू? ॲक्वा कसं भारी दिसेल याला मला एवढं नाही माहीत. आणि त्याचा जो माऊस आहे ना, माऊस इव्हेंट नाही. ओके. हॉवर तर होतंय. बघू त्या माऊस हॉवरचं आपण नेक्स्टला बघू. अजून एक असते बॉडीवरती, जरा अप्लाय करू बॉडीला. बॅकग्राऊंड कलर ग्रे असा करू काहीतरी. ओके. तर ते आता बॉडीला असं होतंय. फॉन्ट फॅमिली झाली का नाही चेंज? इम्पॅक्ट कर्सिव्ह कशी दिसते? कर्सिव्ह दिसते पण कर्सिव्हलाच विचित्र वाटतं. सॅन्स सेरिफच नॉर्मल तुमच्या जी बॉडीची झाली. आता मला काय पाहिजे की याला आपण काय नाव देऊया? क्लास फॉर्म अंडरस्कोर बॉक्स. आणि हा क्लास मला ॲक्सेस करायचा आहे इथं. कसा करणार मी? तर डॉटनं आणि या फॉर्म बॉक्सला विड्थ पिक्सेल. ओके. तर ते लेफ्टला आले, आता उभं आपल्याला पाहिजे. बॅकग्राऊंड कलर काय करूया? व्हाईट. ओके. तुमच्या फॉर्मचा बघतं बघा कलर, तेव्हा बॅकग्राऊंड कलर व्हाईट केला आहे मी. अजून काय करू शकतो? मार्जिन 40 पिक्सेल आणि ऑटो करतो. ओके. सेंटरला तर आला. जर का मी सगळाच घेतला तर, जर हा जो क्लास आहे पूर्णच घेतो, तुमच्या डिवला अप्लाय करतो.
ओके, म्हणजे हे पण सेंटरला येईल. आता मार्जिन झाल्यानंतर अजून काय करू शकतो आपलं, मार्जिन मॅडिंग नाही झालं, थोडं पॅडिंग देऊ आतून सोडून जागा ते 25 पिक्सेल. ओके, आतून अजून सोडली 25 पेक्षा जरा अजून मोठं करू, 35 करू, 50 करून टाकू त्याला. ओके, तर तो मोठा झाला जरा फॉर्म. पॅडिंगनं तुमचा मोठा झालेला आहे. बॉर्डर रेडियस 4 पिक्सेल, सॉलिड आणि ॲक्वा. ॲक्वाच्या जागी आहे ना मला जरा नॉर्मल लाईट पाहिजे. नाही झालं बहुतेक. ओके, तर आता तुमचा H2 टॅग, या H2 टॅगला त्याचं टेक्स्ट आहे ना ते सेंटरला घेऊ. टेक्स्ट अलाइन सेंटर, सेव्ह केला. ओके, तुमचं टेक्स्ट अलाइन सेंटर झालं. तर हे बाकीच्या पण फील्ड आपल्याला सेंटरला घ्यायचे आहेत. त्याचा जो कलर आहे तो LOR, तो नेव्ही, बरोबर आहे नेव्ही. आणि लेटर स्पेसिंग काय कर तुमचा 1 पिक्सेल टाकू. तुमच्या जो फॉर्म मधला जो गॅप आहे ना च्या आणि टीच्या मधला, तो लेटर स्पेसिंग होतो. ओके, आता तुमचा लेबलला पण काय काय अप्लाय करू शकतो. त्याची जी साईज आहे ना ते आपण वाढवू. साईज किंवा फॉन्ट वेट करू 500 700 लेच म्हटलं 600 घे ना काम ते. ओके, 500 बरोबर आहे. तुमच्या लेबलचं PUT मल्टिपल सिलेक्टर कॉमा, अजून कोणते वापरले कमी, इनपुट सिलेक्ट टेक्स्ट एरिया. ओके, हा टेक्स्ट एरिया. आणि ह्याच्या आतमधले जेवढे पण आहेत ना त्यांची विड्थ 100%. आता हे जर माहीत असेल 100% म्हणजे काय केलं बघा त्यानं, की आता हे इकडं बघा, लक्ष द्या जरा, की विड्थ त्याची 100% का म्हणून केली. मी कशाची विड्थ केली, की जेवढे पण इनपुट फील्ड्स आहेत ना, इनपुट सिलेक्ट आणि टेक्स्ट एरिया, म्हणजे काय तुमचा जो तुम्ही जे टाईप करणार आहे किंवा तुम्ही जे सिलेक्ट करणार आहे किंवा तुम्ही या टेक्स्ट एरियामध्ये जेवढं पण टेक्स्ट आहे ना त्याची विड्थ 100% केली. 100% काय मी काल सांगितलेलं, की जो पॅरेंट असेल त्या पॅरेंटच्या हाईट किंवा विड्थनुसार ते 100% वर्किंग होतं. आता त्याचा जो पॅरेंट आहे, पॅरेंट कोण आहे त्याचा, डिव तुमचा फॉर्म बॉक्स, राईट. तर फॉर्म बॉक्सची विड्थ किती आहे बघा 400 पिक्सेल. मग त्याच्यानुसार त्यानं बघा 100 पिक्सेल घेतली. सॉरी, तुमचा जो फॉर्म आहे हा फॉर्म पॅरेंट आहे आणि त्या फॉर्मला बघा मी 400 पिक्सेल दिले. तशा टाईपमध्ये तो 100% घेतले. अशा टाईपमध्ये तुमचा टेक्स्ट एरिया झाला. जरा थोडं पॅडिंग देऊ. पॅडिंग पिक्सेल बघूया. ओके, जर मी इथं 10 पिक्सेल दिले बस, 10 पिक्सेल बस आहे एवढं. आता हे मार्जिन वगैरे काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. फक्त ॲट्रॅक्टिव्हसाठी मी करतोय. तुम्ही ट्राय करा तुमच्याकडे मार्जिन वगैरे घरी ट्राय करा. मार्जिन बॉटम
ओके, तुमचा फॉर्म मोठा झालेला आहे, चालतं एवढं. आता तुमचा जो इनपुट आहे तो फोकस फोकस प्रॉपर्टी आणि टेक्स्ट एरिया, त्याची पण कोणती प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आहे तर फोकस. ज्यावेळेस तो फोकस होईल, फोकस म्हणजे काय, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण काय वापरूया, त्याची जी बॉर्डर आहे ना, बॉर्डर ती दोन पिक्सेलने काय कर, व्हाईट सॉलिड नेव्ही करू. सेव्ह केलं. आले का, तुमची जी बॉर्डर आहे ना ती नेव्हीमध्ये, आता झूम केल्यानंतर ते नेव्ही कलर दिसेल. हा जो ब्लॅकिश बॉर्डर येते ना ती नेव्ही. आता अजून काय पाहिजे आपल्याला याच्यात, अजून काय करू शकतो, आउटलाईन नन. ओके, आता झालं बरोबर. ओके, अजून काय आहे का असं, आता नाही वाटत. जेंडरचा जो आहे ना ड्रॉपडाऊनला आपण केले तसं 100% केलं या. जेंडर सिलेक्ट कुठे गेला तुमचा सिलेक्ट टॅग, बरोबर तर आहे. सिलेक्टला केलं, 100% वेळ घेतल्या. ओके, जाऊ द्या. आता बघा, हा तुमचा झाला पूर्ण फॉर्म. आता याच्यात मी सांगतो मला की मॉडेल आकार काय काय येतं, की तुमचा हा वेब ॲप्लिकेशन आहे, एखादं ॲप्लिकेशन का, हा तुमचा ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करणार आहे कुठेतरी डाटा स्टोअर होणार आहे, हे झालं तुमचं वेब ॲप्लिकेशन. हे आपण पहिल्या मॉडेलमध्ये शिकलेलो. नेक्स्ट आहे की तुमचं मॉडेल नंबर 2. मी काय करतो, इथंच घेतो हा, आणि हा पेज इथं घेतो. हा वाला आणि तुमचा हा वाला. ओके, तर आता बघा, तुमचं व्हॉट इज वेब वगैरे आहे ना, जे सगळं असेल ते तुमचं मॉडेल 1मध्ये घेतलेलं. नेक्स्ट आहे की बेसिक इंट्रोडक्शन, तुमचं जे डॉक्युमेंट टाईप असतील काय असेल सगळं तुमचं मॉडेल 2मध्ये घेतलं. HTML एलिमेंट्समध्ये तुमचं हेडर टॅग असेल काय असेल ते सगळं आपण वापरलं इथं, हेडर टॅग असतील. त्यानंतर काय की लिंक अँकर टॅग हे वगैरे आहे ना, SRC वगैरे, ते सगळं आता यात वापरलं नाही, पण आपण विड्थ आणि हाईट त्याचे वापरले इंटरनली. नेक्स्ट आहे की तुमचा लिस्ट आणि टेबल्स. आता हे इंटरनली कसं वापरलं की